गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू आर न्यू ब्लॉग्स. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. सकाळीच करतोय ना आपली, आपण का दुपार झाली त्यापैकी आज सुट्टी होती, पण तरी आज थोडं टाईमावरती सुटलो. आज उशिरा उठून नाही, कारण आज येणार आहे गावावरून मामा. अजून कोण कोण येणार आहे पिल्या? माऊ मुंबईवरून. नाही, ते अजून वेळ आहे. सो आज तो मामा नाही का जागरण गोंधळाच्या ब्लॉगमध्ये होता, बाळा मामा, तो येणार आहे. मामी येणार आहे, सोबत त्यांचे मुलं येणार आहेत की नाही काय माहिती, पण ते लोक आज येणार आहेत. आणि या महिन्यामध्ये पिल्या याच महिन्यात येणार लग्न. हां, सो या महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक आमच्या रिलेटिव्सचं लग्न आहे. सो त्यामुळे नंतर भरपूर असे पाहुणे येणार आहेत. सो नंतर जमणार नाही म्हणून आजच मी आणि मम्मी राशन भरण्यासाठी जाणार आहे डीमार्टमध्ये. गाईज आता आम्ही चाललो आहे राशन घेण्यासाठी डीमार्टला, मी मम्मी आणि पिलू. सो गाईज आता तरी आला डीमार्ट. मी आता चाललो आहे राशन भरण्यासाठी. आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड आहे की नाही काय माहिती, पण आता तर आम्ही चाललो व्हिडिओ काढत. तो पण व्यवस्थित येत नाही येऊनामुळे. तर ते राहून घे, पिशवी पॅक कर. पिशवी तर पॅक करावी लागेल. आणि आता जायचं इथे आतमध्ये. चल तुला वरती फिरून यायचे का? काल गेला होता ना? हो, काल तर गेला. मम्मी घेते का? सो गाईज 2 ट्रॉल्या भरून राशन घेतलेलं आहे जर वेळेस. तरी मम्मी अजून काय काय घेतच होती, तरी मम्मी कसं तरी करून बाहेर काढलं. बाहेर काढून सुद्धा किती काही करून सुद्धा मम्मीने 2 ट्रॉल्यापर्यंत घेतलं होतं. आणि आता तिथे पॉपकॉर्न घेतले आणि पॉपकॉर्न आतमध्ये ब्लॉग काढायला अलाउड नाही केलं. म्हणलं की व्हिडिओ अलाउड नाही आहे. गेल्या वेळेस आपण लपून छपून काढला होता, पण परत म्हटलं की रूल्स म्हणजे रूल्स, कसं आपण कुठले रूल्स तोडायचे, म्हणून मी नाही काढला आतमध्ये जास्त. सो गाईज आम्ही घरी गेलो होतो आणि घरी गेल्यानंतर लक्षात आलं की इथे एक सीन झाला. काय झालं, मम्मीने 2 निरमा घेतले होते. सो एक किलोचा घेतला होता आणि एक 2 किलोचा हवाला. सो आम्ही ज्यावेळेस बिल करत होतो तर त्यावेळेस कळालं की 2 किलोचा निरमा फुटलेला आहे. सो तो दादा काय म्हणला, साईडला काढून ठेवू, जाताना तर दुसरा घेऊन जा. मग आम्ही तो साईडला ठेवला आणि बिल वगैरे झालं. त्याचं बिल तर झालं होतं. दादा म्हणला दादा दुसरं घेऊन जाऊ, पण आम्ही तिथं दुसरं घ्यायचं लक्षातच नाही. आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला आठवलं की निरमा राहिला आहे म्हणून. सो मी मम्मीला सांगितलं. मग जसं आम्ही घरी गेल्यानंतर लगेच मी गाडी घेतली आणि निघालो डीमार्टसाठी. परत आलो आणि निरमा घेतला आता. आणि आता आलो घरी. त्या गाडी लावली आहे साईडला. आता पटकन आहे एवढं एका 2 किलोच्या निरम्यामुळे मला घरी गेल्याला परत यावं लागलं. माझा पचका झाला ह्याच्यामुळे. आणि आता ज्यावेळेस मी डीमार्टमध्ये गेलो तर त्यावेळेस आता तिथं जुडिओमध्ये काहीतरी भांडणं झाले होते वाटतं. आता त्याचाच आवाज येत होता त्याच्यामध्ये. आतमध्ये गेल्या मला कळालं की भांडणं झालं म्हणून. आणि मला आता भीती वाटत होती परत जाण्यासाठी. ते लोक काय म्हणतील काय नाही हे ते. असं काही बोलले नाहीत ते. त्या दादाने ओळखलं. मला वाटलं आता दादा का नाही तिथे काय माहिती भेटतो का नाही, पण होता तो दादा. त्यांनी लगेच ओळखलं. तो म्हणला हां जा दुसरा घेऊन ये आणि घेऊन जा. सो लगेच मी घेतलं आणि आलो गाडीपाशी. तो गाईज आता आलो घरी.
आणि घरी आल्यानंतर एक गोष्ट कळाली. आता बघा काय घेऊन आले. ह्याची आम्हाला काही गरजच नाही आहे. कशाला उगं काहीतरी घेऊन येतात हा? काय कामच नाही कटरचं. आता लग्न पण नाही आपल्यात तर कुणाचं एवढा वेळ. मला बघा लग्न करायचं कुणाबर करतो मग काय झालं काय सापाबर कर आपल्यानंतर डिडोबर. अजून काय आणलंय घोडा. हा बघा हा पितळेचा घोडा. पण त्याची तर काय गरज नव्हती. सो गाईज मामा आलेला आहे आणि दीदी पण आली आमची छोटी दीदी. आणि दीदी आल्यापासून आज घाबरूनच आहे ह्याला बाब्याला. कशी गुपचूप बसली. मला एक गोष्ट कळली की दीदी आहे ना दिवसभर माझे ब्लॉग बघत असते तिकडे आहे ना दीदी. काय करायचे तसं ते काढतो मारच खाते आता परत तसं केली. मामा इथे चहा पितोय. मामा हाय करा गायचं आपल्या. करते बाब्या तुला काय करते हा का घाबरली बाब्याला. सो गाईज मॉलवरून आल्यानंतर आम्ही जरा खाल्लं पिल्लं जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग बसलो थोडा वेळ. आणि मामा ते सगळे आले होते. सो मामा ते आणि मम्मी पप्पा सगळे गेलेत आता साखरपुड्यासाठी. आणि पिल्लू आता झाडू मारत होता पण ब्लॉग चालू केल्यामुळे तो बघा जाऊन कसा पडलाय. ह्या कॅमेऱ्याकडे काय बघा झाडू मारत होता आपण ब्लॉग चालू केला. उठ मार झाडू चल त्याला सांगतो आणि इथं झाडलं तुझं बघू पेटले तुझ्या मस्त लावून तुझं काम झालं पिल्लू काम करतोय. सो गाईज आता चालले. मामा आले खाली. मामाने कॉल केला होता की खाली मध्ये हा आलेत वाटतं दिसतंय सगळं. सो चाललोय मामाकडे. सो गाईज आता आलेत बघा सगळे. हा मामाचा मोठा मुलगा हा 2 नंबर आणि छोटी दीदी माकड जी दुपारी दिसली होती तुम्हाला. काय मी दिदी आहे ना अशी माणसांमध्ये काय बोलत नाही. एकट्यामध्ये लई आहे ना दिदे. मामी पण तिथं मम्मीसोबत थांबलेत मामी. ही माकड दिदी. हिला माकडांमध्ये नेऊन सोडायचं आहे आम्हाला. आता आम्ही आलोय मंदिरामध्ये. आता आरती झाल्यावरच येणार आहे तुम्ही वरती. स्वतः आरती झाल्यानंतर हे सगळेजण घरी येणार. पण घरी गेल्यावरच भेटू आपण. सो गाईज आता आम्ही सगळे आलो इथं माशाच्या रूमवरती. हा बघा दिदे हाय कर गाईजला. संशा त्याचं काय नाव आहे नाव काय याचं लक्षात नाही. सोहम हाय कर गाईजला. पिल्या हाय कर गाईजला. अरे तू ही तर 12 महिने. ए बावळट मुंगी आहे मुंगी 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 चेहऱ्यावरती. हे बघ गाडी तिथंच लावली. हो हो तो गाईज आता जायचं केक घेण्यासाठी. नाही 1500 मी जातोय. बघा मासे आपली. लाईट का बंद झाली याची. हे लाईट का बंद केली याची. खराब झाली रे लाईट. 5 किलो आहे सगळं जवळून बघितलं फक्त. तर गाईज आता आम्ही आलोय केक घेण्यासाठी. केकेजमध्ये चाललोय केक घेण्यासाठी मी आणि दीदी. आहे ना दीदी.
इथं पण तीच गोष्ट झालेली आहे जी प्रत्येक जण नवीन आलेला असतं त्यांच्याबरोबर होती ती ह्याच्याबरोबर पण झालेली आहे. ये इकडं सांग, दाखव काय झालेलं आहे. हे बघा. सो हे काय झालंय इथं जे पण नवीन येतं ना त्याच्यावर काय गोष्ट होती की वॉशरूम मध्ये थांबा, हा जर या साईडला केला की शावर चालू होतं, हा या साईडला केल्यावर, आणि ह्या साईडला गेलं की खालचं पाणी चालू होतं. सो त्याला माहितीच नाही आणि त्याने काय केलं इकडल्या साईडला केलं. सो त्याच्यामुळं शावर चालू झाला आणि तो फुल भिजला. आणि तू हा हॅपी डान्स करा चला. बाहेर डान्स झाला पाहिजे चला. नाही बाहेर डान्स झाला पाहिजे चला. नाही इथं डान्सच झाला पाहिजे आता. हाय गाइस, तो देखो अभी मामा ब्लॉगिंग कर रहा है. मामा को दिया सुपारी, अकरा, बदाम, हळकुंड, खोबरं, असंच करतो कनेक्ट जे आहे पण कनेक्टच होत नाही. प्रत्येक एक पाच पंचावन्न. भारी तिथं फक्त स्लो होतं. येडा मारती आला आमचा मायचा मारती सरक सर काय मारती येडा मारती. मम्मी पेढे पावशर म्हण. मामा पान 25, फुलांचा हार 2 सुट्टी बेड. इथं गॅंग थांबलेले आहेत. 11 11:30 झाले ती तरी सगळे थांबलेली सगळे मला कशी करते आणि ती मारामारी कोणाला मोबाईलवर लागेल सगळ्याला. आणि त्या माईचा पहिले डोक्यावर गेला माईच्या बघा डोक्यावर आजी बसली आहे आजी आजी दाखवतो तुम्हाला असं दादा आजी कसं दिसते बघा. सो गाईज आता मस्ती वगैरे झाली, बाकीच्यांचं जेवण झालंय. मामा जेवायचं बाकी आहे, मी जेवायचं बाकी आहे, सानू जेवायचं बाकी आहे. आणि ह्या सगळ्यांना बघा आम्ही इथे झोपवले. 11 वाजल्या तरी पोरला 11 नाही काय रात्रीच्या 11-12 वाजल्या तरी सुटलती पण जेवटा खाटा बोलणार हां. तुम्ही बी या जेवायला. बाकी सगळे जेवण झालंय सगळ्यांचं. आणि यांना इथं आम्हाला नव्हतं झोपायचं, आपले बेड आहेत भरपूर पण एक इश्यू झाला त्याच्यामुळे नाही. तर सो बाकीचे आम्ही सगळेजण इथं झोप. हां कपडे चेंज करतोय आम्ही आमच्या इथे बसले. सो बाकी सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज या ब्लॉगला इथे जॉईन करूया. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब बाय.